रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा कायम आहे। त्यातच आता 1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आदिती तटकरे ज्या मंत्री आहेत त्याच आता ध्वजारोहण करणार आहेत। यावरच बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत एकनाथ शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे नेते महेंद्र दळवी। सर, काय सांगाल? आता ध्वजारोहण या आदिती तटकरे करणार आहेत, अजून देखील पालकमंत्रीचा तिढा सुटला नाहीये। असं आहे की मध्यंतरी पालकमंत्री आदितीताईच्या पदाला स्थगिती दिली, तेव्हा रायगडमध्ये उठाव झाला होता, लोक रस्त्यावरती आली होती। खरं तर पूर्ण इतिहास असा आहे की पूर्वीच्या सरकार जेव्हा परिवर्तित झालं तेव्हा ह्याच आदिती तटकरे पालकमंत्री असताना त्यांना पदत्याग करावा लागला, हा इतिहास आहे। त्याच्यामुळे भरतशेठ आता मंत्री झाले आहेत आणि रायगडवासियांची सर्व पक्षीयांची अपेक्षा आहे की भरतशेठच्या रूपाने रायगडला पालकमंत्री पण मिळालं पाहिजे, परंतु स्थगित दिली असताना पुन्हा त्यांना 1 मेच्या कामगार दिनानिमित्त झेंडा रोहाचं हे देणं हे आम्हाला मान्य नाही आहे। म्हणून आम्ही त्या दृष्टिकोनातून उद्याच 30 तारखेला पूर्ण रायगड कार्यकारिणीची बैठक लावली आणि याला मी निषेध तर करणार, विरोध तर निश्चित करणार। आणि विशेष कारण त्याचं असं आहे की आता DPCचा फंड पडून आहे आणि तो अजून वाटप झालेला नाही आहे कारण पालकमंत्री नसल्यामुळे, आणि त्याच्यामुळे आम्ही आशावादी आहोत की एकदा रायगडचं पालकमंत्रीपद भरतशेठच्या रूपाने निश्चित व्हावं। जिल्हा नियोजन समितीचा फंड देखील लोकांना, सर्वसामान्य ग्रामीण भागातले विकास कामं थांबले त्यालाही मिळावा, हा सगळा आमचा त्यामागचा उद्देश आहे। आणि मग आता आमची विनंती आहे विशेषतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की एकदा रायगडच्या संदर्भातला हा निर्णय घेतला पाहिजे आणि भरतशेठच्या रूपाने घेतला पाहिजे। आणि म्हणून उद्याच्या येणाऱ्या कामगार दिनानिमित्तच्या कार्यक्रमाला आदिती तटकरे आमचा विरोध निश्चित राहील। कुठेतरी ही संधी भरत गोगालेंना पण दिली जाऊ शकत होती असं वाटत नाही? हा कुठेतरी अन्याय असं वाटतं आपल्याला, आपल्या पक्षावरती, आपल्या नेतृत्वावरती? खरं तर मागचं झेंडारोहणाचं त्यांना आदितीनं दिलं होतं ते भरतशेठना द्यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा निश्चित होती। मग रायगडवरती अन्याय का? कारण रायगडच्यामुळे मागचं सरकार परिवर्तित झालं याची आठवण करून देण्यासाठी आम्ही उद्या कार्यकारिणीची बैठक घेऊन निश्चित 1 तारखेला आम्ही त्याचा विरोध करणार। पण का असा अन्याय होतोय आपल्याला काय वाटतं? आणि काय आपण हे भरत शेठच्या मागे आहातच, अनेक दिवसांपासून आपण आहात, आपली देखील ही भूमिका आहे की भरत गोगाले यांनाच हे पालकमंत्री मिळायला पाहिजे, पण मिळत नाहीये। आणि आदिती तटकरे यांना आता कुठेतरी संधी मिळतीये ध्वजारोहण करण्याची, म्हणजे असं वाटतं कुठेतरी की त्यांना पालकमंत्री आहे त्यांच्या गोटात पडतंय? नाही, खरं तर जनतेने आम्हाला जनाधार जो दिला आहे तो खऱ्या अर्थाने भरतशेठच्या स्वरूपात दिलेला आहे। भरतशेठ 4थ्या टर्मचे आमदार आहेत। मागच्या वेळेला त्यांनी मंत्रिपद स्वीकारलं नाही कारण त्यावेळच्या सरकारच्या अडचणीमध्ये त्यांनी मोठं मन केलं आणि पद म्हणजे स्वीकारलं नाही आहे। आता ते मंत्री आहेत, सिनियरिटीप्रमाणे भरतशेठला द्यायला पाहिजे, हा रायगड दिला जनाधार आहे। आणि खरं तर रायगडचे 7 आमदारापैकी राष्ट्रवादीचे एकच आमदार मंत्री आहेत, माझ्या पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे 3 आहेत, BJPचे 3 आहेत। असं असताना तमाम रायगडवासियांची इच्छा आहे की भरतशेठच्या रूपाने पालकमंत्री व्हायला पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध तर निश्चित राहील। मला वाटतं असं की या वरिष्ठ मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भातला निर्णय घेतील आणि आमच्या बाजूने निर्णय देतील असे आम्ही आशावादी निश्चित आहोत। पण एक इतिहास आहे, महेंद्र दळवी हे नेहमी भरत गोगालेंच्याच पाठीमागे राहिलेत, यापुढे देखील पाठीमागे राहणार आणि त्यांना पालकमंत्री मिळावं यासाठी आपण आता काय म्हणजे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का शिंदे साहेबांची देखील भेट घेणार आहात? आता कॅबिनेट संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट निश्चित घेणार। या संदर्भात जी रायगडवासियांची कैफियत आहे ती त्यांच्या तिघांच्या समोर आम्ही निश्चित मांडणार आणि माझी खात्री आहे की मला असं वाटतं की या रूपाने भरतशेठ पालकमंत्री वरिष्ठ लेवलला घोषित करतील। आणि भरतशेठच्या पाठी का असं तुम्ही विचारलं तर आम्ही महेंद्र थोरवे असेल, मी असेल, भरतशेठच्या पाठी खंबीरपणे उभे आहोत कारण माणसातला माणूस आहे, सर्वसामान्यामधले रुजलेला माणूस आहे आणि म्हणून सगळ्या लोकांची अपेक्षा की भरतशेठच्या रूपाने पालकमंत्री मिळाला पाहिजे आणि म्हणून उद्याच्या कार्यक्रमाला आमचा विरोध निश्चित राहणार। हे होते आपल्याबरोबर आमदार महेंद्र दळवी ज्यांनी सांगितलं की 1 तारखेच्या कार्यक्रमाला आमचा नेहमीसाठी विरोध आहे कारण की कुठेतरी भरत गोगाले यांना ध्वजारोहणाची संधी मिळायला पाहिजे होती अशी समस्त शिवसैनिकांची भूमिका आहे। कॅमेरामन अजित कदम सोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।